नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मार्च महिना सुरू असून हा मार्च महिन्याचा जवळपास शेवटचा आठवडा आहे। 31 मार्च रोजी हे आर्थिक वर्ष संपणार आहे। आपल्याला माहितीच आहे की आर्थिक वर्ष संपायच्या अगोदर दरवर्षी अनेक महत्त्वाची कामे आपल्याला पूर्ण करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 31 मार्च पूर्वी कोणती कामे पूर्ण करावी लागणार आहे। जर आपण ती कामे पूर्ण केली नाही तर कोणत्या समस्या निर्माण होतील याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या बघायला मिळतील। यावर्षी देखील हे आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर म्हणजेच 31 मार्च नंतर काही महत्त्वाची कामे करण्याची मुदत संपणार असल्यामुळे त्यानंतर काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। 31 मार्च पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करून घेणे खूप गरजेचे आहे। नेमके 31 मार्च पूर्वी कोणती कामे पूर्ण करणे गरजेचे आहेत याबद्दलची माहिती आपण बघूयात। 31 मार्च पूर्वी पूर्ण करा ही कामे। मग आयकर बचत संदर्भातील निर्णय। मग सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स बचती संदर्भात तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तुम्हाला ते 31 मार्चच्या अगोदर घेणे गरजेचे आहे। जर तुम्हाला करात बचत करण्यासाठी काही पर्यायांची निवड करायची असेल तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे। कर सूट मिळवण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 31 मार्च 2024 मध्ये करू शकता। परंतु जर कर सूट ज्या योजनेमधून मिळेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक जर तुम्ही 31 मार्च नंतर केली तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळणार नाही। दुसरा आहे फास्टॅग केवायसी पूर्ण करा। फास्टॅग ग्राहकांनी केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे। जर अजूनपर्यंत फास्टॅग केवायसी पूर्ण केली नसेल तर ती 31 मार्च पर्यंत करणे गरजेचे आहे। जर तुम्ही तसे केले नाही तर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड होऊ शकतो। 3 नंबर, SBI अमृत कलश योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया अमृत कलश योजना ही ठेवीदारांसाठी एक फायदा मिळवून देणारी योजना असून या योजनेमध्ये ठेवलेल्या ठेवीवर 7.10% इतका व्याजदर मिळतो। तर या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 7.60% इतका परतावा मिळतो। जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 मार्चच्या आतच तो घेता येणार आहे, कारण या योजनेची मुदत 31 मार्च 2024 पर्यंतच आहे। 4 नंबर, आधार अपडेट करा। UIDAIच्या माध्यमातून मोफत आधार कार्ड अपडेट अगदी घरबसल्या देखील करू शकता। जर तुम्ही आधार केंद्रावर गेले तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतात। त्यामुळे तुम्हाला जर मोफत घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही ते 31 मार्च पूर्वी करू शकता। 5 नंबर, SBI वी केअर विशेष ठेव योजनेत गुंतवणूक। तुम्हाला जर स्टेट बँकेच्या वी केअर विशेष ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे। ही SBIची महत्त्वाची गुंतवणूक योजना असून या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो। या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी जर 5 ते 10 वर्षाच्या कालावधीकरिता गुंतवणूक केली तर उत्तम परतावा मिळतो। त्यामुळे या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे। तर मित्रांनो, आपण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन लवकरात लवकर 31 मार्च पूर्वी वरील कामे पूर्ण करा, म्हणजे आपल्याला नुकसान होणार नाही। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।